नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामूठ शंकराच्या पिंडीला कशी वाहिली जाते. आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो. चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते श्रावणाचे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावरती शिवामूठ वाहिली जाते. हे व्रत नवीन लग्न झालेल्या मुलींनी 5 वर्ष करायचे असते. 5 वर्ष पूर्ण झाली की या व्रताचे उद्यापन करतात. लग्नानंतर 5 वर्ष मंगळागौरी करणाऱ्या मुलींना हे व्रत कंपल्सरी करावे लागते. तर हे व्रत कसे करावे हे आपण पाहूया. तर श्रावण सोमवारी उपवास करावा आणि पूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि दुसरे दिवशी तो उपवास सोडावा. तर पूजा करण्यासाठी आपण शिवमंदिरात जाऊन पूजा करू शकतो किंवा शिवमंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरी मातीची किंवा वाळूची फुलांची अशी पिंड बनवून आपण पूजा करू शकतो किंवा देवाऱ्यामध्ये तुमच्याकडे शिवपिंड असेल तर त्याचीही तुम्ही पूजा करू शकता. तर पूजा करण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागतं सांगते. पूजा करण्यासाठी आपल्याला कोमट पाणी, दूध लागतं, गंध लागतो, पांढरे फूल लागतं, बेल लागतं. बऱ्याच ठिकाणी बेलाचं फळ पण वाहिलं जातं. धूप आणि दीप लागते ओवाळण्यासाठी आणि दूधसाखरेचा नैवेद्य. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध आणि पाणी जास्त वाया न घालवता आपल्याला पिंडीला स्नान घालायचं आहे. म्हणजे साधारण 1-2 चमचे पहिल्यांदा कोमट पाणी घालावे, त्यानंतर 2 चमचे दूध घालावे आणि पुन्हा 2 चमचे कोमट पाणी घालून आपण पिंडीला स्नान घालावे. त्यानंतर गंध लावावा, पांढरे फूल घालावे, बेल घालावे. शिवामूठ मारण्यासाठी दरवर्षी धान्यांचा क्रम आहे तो दरवर्षी सेम असतो. पहिल्या सोमवारी तांदूळ व्हावे, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि जर 5वा सोमवार आला तर शिवामूठ वाहण्यासाठी सातू वाहण्याची परंपरा आहे. शिवामूठ वाहताना आपल्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ किंवा कोणतंही धान्य बसेल तेवढेच घ्यायचं आहे. हाताची मूठ बंद करायची आहे धान्य हातात घेऊन आणि अंगठा वरच्या डिरेक्शन अपवर्ड डिरेक्शनला करायचं आहे आणि हळूहळू धान्य पिंडीवरती सोडायचं आहे, व्हायचं आहे. आणि मूठ वाहताना मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असे 3 वेळा म्हणायचं आहे. लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला वाटत असतं की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आपण आवडते व्यक्तिमत्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात हा एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना पूर्वी असे म्हणण्याची खरं तर पद्धत होती. शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दीर भावा, नणंद जावा, ब्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत महादेवाची मनोभावी पूजा करावी. पूर्ण दिवसभर आणि रात्रीचाही उपास करावा. शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हावे. हेही शिवामूठ श्रावणातला सगळ्यात मोठा वसा मानला जातो. ती शक्य असेल तर प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.